नाशिकमध्ये नीट पेपरफुटीच्या तपासाला वेग आलेला आहे आणि शुभम खैरनारच्या घरी पोलिसांचं एक पथक दाखल झालेलं आहे। काल त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याचे ट्रान्झिट रिमांड घेऊन सीबीआय आज त्याला दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती आहे। पेपरफुटी प्रकरणाचं हे नाशिक कनेक्शन समोर आलेलं आहे। नाशिक पोलीस आरोपी शुभम खैरनारच्या घरी दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय। केवळ नाशिकच नाही तर पुणे आणि लातूरचं कनेक्शन देखील या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणात असल्याची माहिती समोर आलेली आहे। पुढचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांचं हे पथक शुभम खैरनारच्या घरी दाखल झाल्याची माहिती मिळतेय। नीटचा पेपर फुटला आणि त्यानंतर अख्खी नीट परीक्षाच रद्द करण्यात आलेली होती 2026ची आणि ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस शुभम खैरनारच्या घरी दाखल झालेले आहेत। नाशिकमधल्या त्याच्या घरी पोलिसांचं एक पथक दाखल झाल्याची माहिती मिळतेय। त्याला कालच ताब्यात घेण्यात आलंय आणि सीबीआय देखील त्याचा ताबा घेणार आहे। ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला दिल्लीला घेऊन जाईल अशी देखील माहिती सध्या मिळतेय। दरम्यान शुभम खैरनारच्या वडिलांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। त्याचा काही हात नसावा, कारण त्याला दर महिन्याला आपण इथनच पैसे पाठवायचो आणि तसं दर महिन्याला तो दररोज त्याचा फोन व्हायचाच। आज प्रॅक्टिसला आहे, हॉस्पिटलला आहे आणि तो नाशिकमध्येच असल्या कारणाने बाहेरचा त्याचा काही संबंध नव्हता। तो असं काही करू शकत नाही, कारण तो ज्यावेळेस आपण त्याला संपर्क करायचो तो नाशिकला प्रॅक्टिसला असायचा, हॉस्पिटलला किंवा मग सायंकाळी घरी असायचा। त्याच्यामुळे त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, आता पेपरफुटी प्रकरणात तपासाला वेग आलाय, पोलिसांचं पथक दाखल झाल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत? आता शुभम ज्या फ्लॅटमध्ये राहत होता, ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता, ते सुधा अपार्टमेंटमधलं हेच फ्लॅट आहे। याच ठिकाणी आता पोलिसांच्या माध्यमातून चौकशी देखील सुरू झालेली आहे। तो 3 ते 4 रूममेटसह या फ्लॅटमध्ये राहत होता। थोड्याच वेळापूर्वी आपण इथे फ्लॅटमध्ये कोणी आहेत का याचा प्रतिसाद घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आतमधनं कोणीही दाद दिली नाही। त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी आता इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि इतर स्टाफ हा आतमध्ये दाखल झालेला आहे। आतमध्ये आता चौकशी केली जात आहे। शुभम इथे कधीपासून होता, इथले जे इतर रूममेट आहेत त्यांचा आणि शुभमचा नेमका काय संबंध होता, एकत्र हे सर्वजण कसे आलेत, या दृष्टीने हा तपास चालू आहे। आतमध्ये ह्या इमारतीमधील चेअरमनसह काही नागरिक आहेत, त्याचबरोबर जे पोलीस आहेत, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे ते पोलीस देखील आहेत आणि शुभम खैरनार याच्या कुटुंबियापैकी एक सदस्य देखील आतमध्ये असल्याची आता माहिती मिळते आहे। त्यामुळे नेमकं आता चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। नाशिकच्या क्राईम ब्रँचनेच इथूनच काल त्याला अटक केलेली होती। जवळपास एक मंदिर होतं, मंदिरातून दर्शन घेऊन तो आपल्या इमारतीकडे येत असताना पोलिसांनी त्याला अटक केलेली होती आणि आता पुढचा तयारी सुरू झालेली आहे। तपासाला आणखी वेग येतोय, कारण याच ठिकाणी आता आतमध्ये पोलिसांकडनं तपास सुरू झालेला आहे। बरोबर आहे मुकुल, या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे कनेक्शन असल्याचं देखील समोर येत आहे। त्या संदर्भात पोलिसांनी काही माहिती घेतली आहे का? हीच मुळात माहिती घेण्यासाठी आता नाशिकचे पोलीस इथे दाखल झालेले आहेत। काल सीबीआयला काही महत्त्वपूर्ण माहिती त्याच्या हातून लागलेली आहे। पुणे कनेक्शन जे आहे सीबीआयच्या चौकशीमध्येच निष्पन्न झालेलं होतं। जसं हरियाणा पोलिसांनी तपास केला त्यामध्ये नाशिक कनेक्शन निष्पन्न झालं। नाशिकमध्ये येऊन सीबीआय आणि नाशिक पोलिसांनी जी माहिती घेतलेली होती त्यामध्ये पुणे कनेक्शन समोर आलेलं आहे। आणखी या रूममध्ये राहणाऱ्या व्यक्तींना शुभम खैरनारविषयी काय माहिती होती, तो अशा स्वरूपाचे पेपर फोडण्याचं काम करतोय का, याबाबत त्यांना काही माहिती होती का, हाच प्रामुख्याने तपासाचा गाभा आहे। जर इथे असणाऱ्यांना याबाबत माहिती असेल तर त्यांचा देखील या प्रकरणामध्ये काय सहभाग आहे हे देखील पडताळून बघितलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढची कारवाई होणार आहे। आता नाशिकमध्ये आतापर्यंत केवळ एकाची अटक झालेली आहे, मात्र आणखी काही अटकेची शक्यता देखील वर्तवली जात आहे। काहींना चौकशीसाठी देखील ताब्यात घेतलं जाऊ शकतं। या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांकडनं केली जाणारी चौकशी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच दृष्टीने सिनियर पीआय इथे दाखल झालेले, त्यांच्याबरोबर इतर स्टाफ देखील आहे। आता या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। निश्चित आपण सध्या पाहतोय शुभम खैरनारच्या निवासस्थानी पोलीस पोहोचलेले आहेत आणि ज्या रूममेट सोबत शुभम राहत होता त्यांच्याकडून काही माहिती मिळते का याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाणार आहे, याची माहिती पोलिसांकडून घेतली जाणार आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.